नीटची परीक्षा अगदी 10 दिवसावर असताना NTA आपल्या वेबसाईटवर अपडेट देण्यापेक्षा एक्स पोस्ट करून किंवा ज्याला पूर्वाश्रमीचा आपण ट्विटर अकाउंट म्हणतो, ट्विटरवर पोस्ट करून विद्यार्थ्यांना NTA माहिती पुरवत आहे. विद्यार्थी अधिक तणावात असताना, परीक्षा अगदी जवळ आलेली असताना NTA विद्यार्थ्याच्या तणावामध्ये भर घालणारे एक ट्विट केलेलं होतं. नंतर त्याच्यावर टीका झाल्यानंतर ते ट्विट NTA त्या ठिकाणी डिलीट केलेलं आहे. त्याचबरोबर NTAचा पेपर कशा प्रकारे राहणार आहे यावर्षी नीट UG 2026 याची एक हिंट त्या पेपरमध्ये दिलेली होती आणि कोचिंग क्लासेसची किंवा टेस्ट सिरीजची किंवा मॉक टेस्टची जी काही हो जाएगा स्ट्रॅटेजी आहे ती काम करणार नाही असं NTA स्पष्ट केलेलं आहे. त्याचबरोबर यावर्षीच्या नीट UG 2026च्या पेपरच्या सिक्युरिटी संदर्भात सुद्धा NTA एक एक्स पोस्ट केलेली होती. त्याच्यामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की कशा प्रकारे सिक्युरिटी या वर्षीच्या एक्झामसाठी असणार आहे. NTAला ट्विट डिलीट का करावं लागलेलं होतं, नेमकं त्या ट्विटमध्ये NTAने कशा प्रकारची भाषा वापरलेली होती ज्यामुळे विद्यार्थी अधिक तणावात जाणार होते, याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी अंकुश पाटील. तुम्ही पाहताय श्री छत्रपती अकॅडमी पुणेचं यूट्यूब चॅनल. नीट UGचा ॲप्लिकेशन फॉर्म भरण्यापासून ते विद्यार्थ्याचं ॲडमिशन होईपर्यंतचे संपूर्ण महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला या यूट्यूब चॅनल मार्फत आपण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवत असतो. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवर हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देण्यात आलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमच्या व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकता. मुख्य विषय आहे नीट 2026 NTAचा विद्यार्थ्यांसाठी कडक इशारा किंवा NTAने एक प्रकारे विद्यार्थ्याला अगोदर एका एक्स पोस्टमध्ये चॅलेंजेस केलेलं होतं विद्यार्थ्याला आणि जी काही भाषा वापरलेली होती, NTA ही एक जबाबदार, ऑथेंटिक, जिला डिग्निटी आहे अशा प्रकारची भारत सरकारची बॉडी आहे जी वेगवेगळ्या एक्झाम त्या ठिकाणी कंडक्ट करते आणि त्या एक्स पोस्टमध्ये NTAने जी काही भाषा वापरलेली होती ती बऱ्याच जणांना त्या ठिकाणी आवडलेली नव्हती. बऱ्याचदा NTAवर त्या ठिकाणी टीका होत होते की विद्यार्थी ऑलरेडी तणावात असताना विद्यार्थ्याच्या तणावामध्ये आणखी भर घालण्याचं काम NTAच्या एक्स पोस्टने केलं असल्याचं बऱ्याच जणांचं म्हणणं होतं. त्यानंतर NTAने ती जी काही एक्स पोस्ट आहे ती आपल्या ज्या काही एक्स अकाउंटवरनं त्या ठिकाणी डिलीट केलेली आहे. परंतु त्या पोस्टमध्ये NTAने एक हिंट दिलेली आहे की यावर्षीचा पेपर कशा प्रकारे असणार आहे, विद्यार्थ्यांना कशा प्रकारे तयारी करायची आहे. ती एक्स पोस्ट सुद्धा आपण सेव्ह केलेली आहे, ती डिटेल पाहणार आहोत. तत्पूर्वी श्री छत्रपती अकॅडमी पुणे आयोजित आपण एक वेबिनार आयोजित करतोय 26 तारखेला, विशेषतः पालकांसाठी आहे. विद्यार्थ्यांसाठी हा वेबिनार नाही, पालकांसाठी आपण हा वेबिनार घेतो आहोत. विद्यार्थी सध्या अभ्यासामध्ये आहेत. 26 तारखेला आपलं ॲडमिट कार्ड जे आहे ते येणार असल्याचं NTAने डिक्लेअर केलेलं होतं. तर या वेबिनारमध्ये विद्यार्थ्यांनी ॲडमिट कार्ड कशा प्रकारे भरायचं आहे, त्याचबरोबर NTAच्या पालकांना ज्या काही सूचना आहेत इन्फॉर्मेशन ब्रोशरनुसार त्या सूचनांचं विश्लेषण आपण या वेबिनारमध्ये करणार आहोत. तिसरा पॉईंट आपण याच्यामध्ये घेणार आहोत, ॲडमिट कार्डवरही विद्यार्थ्यांच्या 20 ते 22 सूचना येतात, त्या सूचना नेमक्या काय आहेत. त्याचबरोबर यावर्षीची शासन आणि प्रशासकीय पातळीवर NTAची एक्झामसाठीची तयारी कशा प्रकारे आहे महाराष्ट्र राज्यात विशेषतः त्याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन पाहणार आहोत. त्याचबरोबर एक्झामच्या दिवशी विद्यार्थ्यांनी कुठल्या गोष्टी सोबत घ्यायच्या आहेत, कुठल्या गोष्टी सोबत घेऊ नये याची चेकलिस्टची PDF सुद्धा आपण या वेबिनारमध्ये पालकांना देणार आहोत. ज्या पालकांना हा वेबिनार जॉईन करायचा आहे अशा पालकांनी आपलं कट ऑफ मंत्र ऑनलाईन ॲप्लिकेशन आहे, अँड्रॉइड मोबाईल वापरत असाल तर त्याच्यासाठी सुद्धा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. जर तुमच्याकडे आयफोन असेल तर iOS ॲपची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ॲप डाउनलोड करून तुम्हाला होम स्क्रीनवर आपली जी काही बेसिक माहिती आहे ती भरल्यानंतर अशा प्रकारे होम स्क्रीन येईल. त्या होम स्क्रीनवर या ठिकाणी तुम्ही बघू शकता लाईव्ह काउन्सिलिंग अशा प्रकारचा एक टॅब तुम्हाला होम स्क्रीनवर दिसेल. याच्यावर क्लिक करून आपली सीट जी आहे ती रिझर्व करायची आहे. 200 पॅरेंटची एक बॅच आत्ता सध्या फुल झालेली आहे. दुसऱ्या बॅचसाठी त्या ठिकाणी सीटचं रिझर्वेशन आपण चालू केलेलं आहे. लिमिटेड पॅरेंटसाठी हा आपण वेबिनार घेतोय कारण झूमला पण एक मर्यादा असते, त्या मर्यादेत आपण हे वेबिनार त्या ठिकाणी कंडक्ट करणार आहोत. त्यामुळे ज्या पॅरेंटला हे वेबिनार जॉईन करायचं आहे अशा पॅरेंटसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देण्यात आलेली आहे. मुख्य विषयाकडे जाऊयात. पहिले ट्विट ज्याला आपण एक्स पोस्ट, आता सध्या ट्विटरचं नाव एक्स झालेलं आहे परंतु आपण ट्विट म्हणूनच याला पुढे कन्सिडर करणार आहोत. पहिले ट्विट भ्रम विरुद्ध सत्य. NTAने पहिले हे जे काही ट्विट केलेलं आहे, बऱ्याचदा टीका झाल्यानंतर NTAवर हे ट्विट डिलीट करण्याची नामुष्की त्या ठिकाणी आलेली आहे. ट्विट मधली जी काही भाषा आहे ती NTAची भाषा जनरली
वाटत नाही. ही भाषा जी आहे एका सरकारी जी काही एक्झाम कंडक्ट करणारी बॉडी आहे त्यांची वाटत नाही. परंतु 2024 साली NTA एवढ्या टीका झालेल्या होत्या. त्यानंतर 2025चा पेपर NTA हार्ड सेट केलेला होता आणि आता सुद्धा NTA हार्ड पेपर सेटकडे वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळते. पहिलीच लाईन त्यांनी लिहिलेली होती, यू थिंक इट्स जस्ट अ क्वेश्चन पेपर. तुम्हाला असं वाटते की हा एक क्वेश्चन पेपर आहे का? दॅट्स द बिगेस्ट इल्युजन ऑफ स्टुडंट. हा स्टुडंटचा सगळ्यात मोठा भ्रम आहे की हा एक साधा क्वेश्चन पेपर असणार आहे. याच्यामध्ये त्यांनी पुढं आणखी एक लाईन वापरली, धिस इजंट युअर स्कूल टेस्ट. ही तुमची शाळेची परीक्षा नाही किंवा तुमच्या कॉलेजमध्ये होणारी परीक्षा नाही किंवा तुमच्या कोचिंगमध्ये होणारी परीक्षा नाही, अशा अर्थाचं एक वाक्य या ठिकाणी NTA वापरलेलं आहे. आणि यानंतर NTA विद्यार्थ्यांना एक चॅलेंज सुद्धा केलेला आहे, आर यू ॲक्च्युअली रेडी, म्हणजे आम्ही तयार आहे, तुम्ही तयार आहेत का? ऑर जस्ट टेलिंग युअर यू आर. टॅग समवन हू थिंक्स हो जाएगा इज स्ट्रॅटेजी. हो जाएगा स्ट्रॅटेजीवर आता भारतभरामधून जे काही टीका याच्यावर झालेली आहे की बऱ्याचशा कोचिंग क्लासेस असतील किंवा मॉक टेस्ट घेणाऱ्या संस्था असतील ज्या आपापल्या ठिकाणी त्या ठिकाणी प्रामाणिक प्रयत्न करतही असतील, परंतु बऱ्याचदा त्यांच्याकडनं सांगितलं जातं की एवढं करा नीट पास होऊन जाईल, एवढं तयारी करा नीट पास होऊन जाईल, हो जाएगा. अशा प्रकारची जी स्ट्रॅटेजी आहे ती चालणार नाही, अशा प्रकारे NTA या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणजेच मराठीत समजून घ्यायचं तर ही तुमच्या शाळेची परीक्षा नाहीये मित्रांनो. हा NTAचा सर्वात मोठा इशारा आहे. NTAचे स्पष्टीकरण, ही एक साधी परीक्षा नसून नॅशनल लेवल फिल्टरेशन सिस्टीम आहे. जेव्हा विद्यार्थी आज वाचू की उद्या असा विचार करतात तेव्हा सिस्टीम त्यांच्या 10 पाऊल पुढे असते. म्हणजे विद्यार्थ्यांचा आता जो अभ्यास झालेला आहे, विद्यार्थ्यांनी जी तयारी केली आहे त्याच्या पुढे आम्ही 10 पाऊल आहोत, असं NTA त्या ठिकाणी या ट्विटमध्ये सांगितलेलं होतं. इथे चुकांसाठी कोणतीही जागा, झिरो मार्जिन फॉर एरर नाही, अशा प्रकारे. म्हणजे आपण किती तयार आहोत, NTAची सिस्टीम कशा प्रकारे तयार आहे, हे NTA या ट्विटमध्ये त्या ठिकाणी सांगितलेलं होतं. खरी लढाई कोणाची आहे? त्यानंतर विद्यार्थ्यांना एक चॅलेंज सुद्धा केलेलं आहे, ते सुद्धा आपण पाहूयात. महाकाय सिस्टीम. परीक्षेच्या दिवशी तुमची लढाई फक्त प्रश्नांशी नसते तर एका महाकाय सिस्टीमशी आहे. म्हणजे NTA स्वतःला जे आहे एक मोठी सिस्टीम जी आहे ती या ठिकाणी मानतो आहे आणि आपली तयारी कशा प्रकारे आहे ते त्यांनी त्या ट्विटमध्ये सांगितलेलं होतं. रडारवर सर्व काही. विद्यार्थ्यांना आणखी काही गोष्टी त्यांनी त्या ट्विटमध्ये सांगितलं, तुमची प्रॅक्टिस, टायमिंग आणि तुमचा माइंडसेट या सर्व गोष्टी रडारवर आहेत. या सर्व गोष्टी आम्ही पेपरच्या माध्यमातून चेक करू, अशा प्रकारचा इशारा NTA दिलेला होता. NTAचा सवाल, आर यू रेडी टू बी अ पार्ट ऑफ अ बेटर भारत, अशा प्रकारे त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर पुढं आणखी एक मुद्दा जर आपण बघितला तर हो जाएगा हा ॲटिट्यूड आता अजिबात चालणार नाही, अशा प्रकारे NTA हे पोस्ट केलेली होती. आणि पोस्ट झाल्यानंतर Xवरच NTAला बऱ्याचशा टीकेला सामोरे जावं लागलं. सोशल मीडियावर याच्यावर टीका झालेल्या होत्या. बऱ्याचशा यूट्यूब चॅनलनी याच्यावर हिंदी विशेषतः यूट्यूब व्हिडिओ बनवलेले होते आणि NTAवर त्या ठिकाणी टीका होत होती. एक सरकारची जी काही ऑथेंटिक बॉडी आहे जी वेगवेगळ्या एक्झाम कंडक्ट करते, ज्यांच्यावर एक्झाम कंडक्ट करण्याची जबाबदारी आहे, त्यांनी या काळामध्ये विद्यार्थ्यांना दिलासा देण्याऐवजी विद्यार्थ्यांच्या तणावामध्ये आणखी भर टाकला, असं काही जणांचं म्हणणं होतं. आणि हे संपूर्ण झाल्यानंतर NTAने जे आहे आपल्या X पोस्टवरून हे जे काही ट्विट आहे हे त्यांनी डिलीट केलेलं आहे. त्याच्यानंतर आणखी एक ट्विट त्यांचं आहे किंवा X पोस्ट आहे, ती मात्र अजूनही त्यांच्या X हँडलवर आहे. ते आहे की या वर्षीची त्या ठिकाणी एक्झामच्या दृष्टीने कशा प्रकारे सिक्युरिटी असणार आहे. तर त्यांनी हे केलेले AI फुलप्रूफ परीक्षा होणार असल्याचं सांगितलंय. कमी मार्क्सची कारणे देणे आता थांबवा. NTA यावर्षी परीक्षा 100% पारदर्शक करण्यासाठी AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आहे. शेकडो सिटी कोऑर्डिनेटर्स आणि अधिकारी आधीच ग्राउंडवर कामाला लागले आहेत आणि प्रत्येक हालचालीवर नजर ठेवून आहेत, अशा प्रकारचं हे ट्विट आहे. त्याच्यानंतर प्रशासनाचा अभेद्य किल्ला, सिक्युरिटीची अभेद्य तयारी. जिल्हा आणि पोलीस प्रशासन मिळून परीक्षेसाठी एक अभेद्य किल्ला तयार करत आहेत. कोणतीही पळवाट नाही, नो लूपहोल, कोणतेही लूप होल्स, कोणतेही डिस्ट्रक्शन नाही, संपूर्ण लक्ष फक्त सुरक्षिततेवर. म्हणजे एक्झाम मध्ये कसल्याही प्रकारचं डिस्ट्रॅक्शन येणार नाही, संपूर्ण लक्ष जे आहे NTAचं सुरक्षिततेवर आहे. NTAचा थेट मेसेज, तुम्ही फक्त तुमच्या पेपरवर लक्ष केंद्रित करा, बाकी सुरक्षेची आम्ही काळजी घेऊ किंवा सुरक्षितता जी आहे आम्ही सांभाळू. NTA स्वतःच्या सिस्टीमवर यावर्षी भरपूर कॉन्फिडन्स मध्ये त्या ठिकाणी दिसत आहे. ही एक पोस्ट मात्र NTAच्या ऑफिशियल X हँडलवर अजूनही पाहायला मिळते. याच्यासोबत त्यांनी एक व्हिडिओ सुद्धा
पोस्ट केलेला आहे की कशा प्रकारे त्यांनी कोऑर्डिनेटरची बैठक घेतलेली आहे, त्यांची कशा प्रकारे कार्यशाळा घेतलेली आहे आणि त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी डिस्कस झालेल्या आहेत त्याचा व्हिडिओ सुद्धा NTAने या ठिकाणी पोस्ट केलेला आहे. ह्या ट्विटची जी काही भाषा आहे ती थोडीशी सौम्य वाटते, परंतु याच्या अगोदर जे ट्विट केलेलं होतं ते मात्र भारतभरातून त्याच्यावर भरपूर टीका होत आहेत. कोचिंग क्लासेसवर किंवा स्कूलच्या टेस्टवर NTAने त्या ठिकाणी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले होते आणि काही जणांचं म्हणणं होतं की NTAने कोचिंग क्लासेसचे जे काही मॉक टेस्ट असतात त्याची खिल्ली उडवली आहे किंवा त्याच्यावर जे काही आहे संशय घेतलेला आहे. आमचा पेपर जो आहे तो नॅशनल लेवलचा पेपर आहे, तुम्ही याला स्कूल टेस्ट किंवा हो जाएगा स्ट्रॅटेजी आहेत बऱ्याचशा गोष्टीच्या त्या चालणार नाहीत असं NTAने या ठिकाणी सांगितलेलं आहे. याविषयी तुमचं काही मत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये त्या ठिकाणी मांडू शकता. त्याचबरोबर वेबिनार जॉईन करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे आहे त्या लिंक देण्यात आलेल्या आहेत. त्या लिंकवर ॲपच्या क्लिक करून आपलं ऑनलाईन ॲप्लिकेशन डाउनलोड करून लाईव्ह काउन्सिलिंग या सेक्शनवर क्लिक करून त्या ठिकाणी आपली जी काही वेबिनारची सीट आहे ती ज्यांना बुक करायची असेल त्यांनी बुक करू शकता. पहिली बॅच फुल झालेली आहे. आता सेकंड बॅच जी आहे ती आपण वेबिनारसाठी त्या ठिकाणी ओपन केलेली आहे. वेबिनार 26/4/2026 संडेला रात्री 8 वाजता हा असणार आहे. 8 ते 8:45 या 45 मिनिटाच्या वेबिनारमध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी विशेषतः पालकांसाठी, विद्यार्थ्यांनी जॉईन केला नाही तरी चालेल, विद्यार्थी सध्या अभ्यासामध्ये आहे, विशेषतः पालकांसाठी आपण हा वेबिनार त्या ठिकाणी घेतो आहोत. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.